होतं तेव्हा. अरे बापरे, पाऊस येतोय की काय? पाऊस आला तर वांदे होतील. भिजलो तरी चालेल, पण तो गोप्रो भिजला तर झालं मग, खेळ खल्लास. सो मित्रांनो, आता आम्ही पोचतोय साखरप्याला आणि साखरपा आता बरोबर 3 किलोमीटर आहे, सॉरी 2 किलोमीटरवर साखरपा येते. साखरपा. तर तो आपला जो संगमेश्वरच्या डेपोच्या इथला लेप घेतल्यानंतर सरळ सरळ यायचं देवरुख. हां मस्त आहेत आंबे. देवरुखच्या नंतर एक राईट आहे, तो राईट घेतल्यानंतर सरळ पुढे यायचं, तो रोड सरळ पकडायचा. त्याच्यानंतर एक तुम्हाला राईट साईडला एक कमानी भेटते मोठी. त्या कमानीला तिथे लिहिलेलं आहे गणपतीपुळे, रत्नागिरी, हातखंबा, गोवा. पण त्या रोडला जाऊ नका, कारण त्या रोडला जर गेला तर परत डायरेक्ट हातखंब्यालाच तुम्ही येणार. मग ते परत तुम्हाला तो खडबडीत रोड भेटतो. त्यापेक्षा तो सरळ रोड पकडा, सरळ पुढे साखरप्याला या आणि साखरप्यावरून तुम्हाला लांजात बाहेर पडणार. आता मला वाटतं एक 7-8 किलोमीटर एक्स्ट्रा आहे, म्हणजे मुंबई गोवा हायवे जो आहे त्यापेक्षा इथून शॉर्ट, म्हणजे रोड चांगला आहे पण 7-8 किलोमीटर एक्स्ट्रा आहे. पण ते ठीक आहे, परवडतं, कारण आपल्या तिथे पण तेवढाच टाईम वेस्ट होतो आणि आपल्या गाड्यांची पण हालत खराब होतात. त्यापेक्षा सध्या पर्यायी मार्ग म्हणून हा ठीक आहे, जोपर्यंत त्याचं काम होत नाही तोपर्यंत. आता मला वाटतं साखरप्याला पोचू आपण थोड्याच वेळात, फक्त पाऊस येता नाही बस. पाऊस आला तर वांदे होतील आपले, माहीत नाही. पण पावसाचं ना इकडे वातावरण झालं आहे, कारण थंडावा जाणवतो आहे आणि काय माहीत नाही आपल्या साईडला आहे माहीत नाही, पण इकडे थोडंसं थंडावा जाणवतो आहे पावसाचा. जबरदस्त खतरनाक वळणं आहेत. आंबे, हा आंबे खूप आहेत, झाडी आंबे आहेत ते, झाडी आंबे. आपण पोचलो साखरप्याला. हॉटेल संकेत लेफ्ट साईडला आहे आणि आपल्याला जायचं राईटला. ओके, हाच मुंबई गोवा हायवे आहे. म्हणजे खूप शॉर्टकट आहे, खूप म्हणजे खूप. आता आपण कुठे आलो, थोडं पुढे गेल्यावर कळेल की आपण कुठे आलो आहे ते, तोपर्यंत कळणार नाही. हा अजून थोडासा मला वाटतं कच्चा भेटेल रोड, पण बऱ्यापैकी रोड आम्ही क्रॉस केला आहे कच्चा, तर थोडाफार भेटला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओ बाबा 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 बाबा, च्या गावात इकडे तिकडेच गेला सर. तो तिकडेच गेलो मी. तेव्हा रिक्षा पण ते पलटी होतात. याला खतरनाक आहे. ओके, आता इकडून राजापूर 44 किलोमीटर आहे. 44 किलोमीटर आहे राजापूर. बाबा बाबा बाबा, त्याच्या पुढे आपलं गाव. 2 तास. आता हे आता कुठे बाहेर पडतोय आपल्याला माहित नाही, आता बघू. हा आता रोड कुठे आपल्याला घेऊन चाललाय? केमिकलचा वास आला बघ कसा एकदम. राजापूर 44, मालवण 144. अरे बाबा माझ्या, मालवण 144 इथून. ओके, म्हणजे आपल्याला पहिला लांजा भेटेल. अशी टेकली टॉप बॉक्स मागे जाईल, एवढी टेकून बसलीस तर. साखरप्याच्या पुढे आलोय आणि मला माहित नाही कुठल्या रोडला आहोत, कुठला गाव आहे माहित नाही, पण रोड जो आहे ना, रस्ता एक नंबर. म्हणजे गाडी पळवायला जी मजा येते ना, सुपर्ब. असे रोड पाहिजे, खतरनाक रोड आहेत.
कुठे आलो आपण आता? काय आलं? कुठे गेले भाईसाहेब? कुठे गेले? इकडे? अरे कुठे पोचलो आपण? कुठे पोचलो? युटर्न मारायचा आता. ऐक ना, 5 मिनिटं थोडं पुढे थांबूया जरा. नीट बस आता, नीट बस. मागे प्रेशर देऊ नको टॉप बॉक्सला. आता थांबूया जरा. एक नंबर जबरदस्त शॉर्टकट आहे. या हायवेला टच झालो आपण आता, मुंबई गोवा हायवेला. आता राजापूर इथून 19 किलोमीटर, 18 किलोमीटर, म्हणजे बरंच कव्हर केलं आपण. खूप सुंदर रोड आहे आणि एकदम जबरदस्त शॉर्टकट आहे हा. तर मित्रांनो, घड्याळात वाजले 10:53 झाले, म्हणजे 11 वाजायला आलेत आणि आपण आता पोचलो आहे राजापूरला. आणि राजापूरला आता अभिषेक भाऊला टाटा बाय बाय करायचं. अभिषेक भाऊ चालला आपल्या घरी आणि आपण जाणार आमच्या घरी. त्याच्यामुळे अभिषेक भाऊ आता मस्तपैकी जाऊन आम्ही घरी पोचायच्या अगोदर मला वाटतं आंघोळ वगैरे करून झोपेल टाराडूर. आणि आम्हाला पोचायला अजून 1-2 तास पाहिजे. त्यामुळे आपण आता इथून टाटा बाय बाय, टाटा बाय बाय. चला, रिटर्न आहेस परत येताना? रिटर्न आहेस ना? नाही आहे रिटर्न? अच्छा ठीक आहे, चालेल. शनिवारी मग सांगतो कधी. हां कधी? हां चल. ते मला वाटतं ते अजित भाऊ मागायला वाटतं मागचा टर्न घेतला त्याने. नाही ना, चेहरा कंटाळा नाही तो त्याचा स्वभाव असेल तसा. त्याचा स्वभाव असेल ग, ते काय तसं. हां ते आहेच ग, आता काय बोलणार. चला जाऊ दे, सगळं झालं ओके. राईड आतापर्यंत ओके झाली आहे. टायमिंगवर आहोत, म्हणजे आपण ठीक आहे 11 वाजता कळंबोलीला निघालो. 11 वाजता आता पोचलो राजापूरला आणि आपल्याला पोचायला अजून 1-2 तास पाहिजे. तर आता बघू आपल्यावर आहे की कशा स्पीडने घेऊन जायचं ते. पण जाणार आता स्पीडने बस झालं, कारण मला पोचायचं आहे लवकर, कारण खूप लेट झाला आहे. फक्त आता हा असे स्पीड ब्रेकर येणार थोडे मध्ये मध्ये, त्यांना आता सांभाळावं लागेल. असं हळूहळू हळूहळू स्पीड ब्रेकर. हे बघा, हे लय बेकार आहेत. आता हे आपल्याला माहीत आहे म्हणून ठीक आहे, नाही तर मग गाडी कंट्रोल होत नाही. बेकार स्पीड ब्रेकर आहे. राजापूर टू कुडाळ हे अंतर ना लगेच संपणारच नाही. खूप वेळा नोटीस केलं मी. आता अक्षरशः कंटाळा आला. आपलं ॲक्सिलेटर हात पकडून आहे मी. आता कणकवली येईल. शेवटी कणकवली आलं आणि वाजलेत 11:51 झाली आणि कणकवली क्रॉस केलं. आता कुडाळ कधी येईल ते? कुडाळ येता येणार नाही. आता इथून कुडाळ 35 किलोमीटर आहे, पण ते 35 किलोमीटर ना संपतच नाही. काय समजत नाही. एवढं वाटतं रे बापरे बाप किती कुडाळ लांब आहे. मी खूप वेळा नोटीस केलं. मुंबईवरून निघालं तर काय वाटत नाही, पटापट सगळे जप क्रॉस करतो. पण राजापूर नंतर एवढा वैताग येतो बाबा, संपतच नाही रोड. बघू आता कुडाळ कधी येते. श्रावणी आता बोलते की मी रिटर्न ट्रेनने जाते बाबा, मला जमणार नाही हे. की म्हटलं तेच बोललो याला, म्हटलं अरे निघताना तसंच वाटतं, पण गावाला येताना हेच प्रॉब्लेम आहे. राजापूर नंतर एवढा वैताग येतो ना की कुडाळ घर येता येत नाही. त्यामुळे ती लय वैतागली. ॲक्च्युली पहिलाच प्रवास आहे तिच्या, त्याच्याकडे खूप कंट्रोल केला रात्री. आणि 12:30 आता वाजले आणि आपण आता कुडाळला पोचलो आहे फायनली. त्यामुळे आता काय ठीक आहे, आता कुडाळला पोचलो म्हणजे आता टेन्शन नाही. कुडाळला फक्त आता 1-2 वस्तू घ्यायच्यात, ते घेतले की डायरेक्ट घरी. अशा प्रकारे आपण हळूहळू बोलता कुडाळला तर पोचलो आहे. शेवटी किती बोललो ना आपण, किती पण स्पीड मेंटेन करा तुम्ही, किंवा किती पण लवकर निघा, जेवढे वाजायचे तेवढे वाजतात. आणि आपल्या स्कूटर पण तसं काय आपल्या पावरच्या नसतात. आपल्या ॲक्च्युली वेट पण आज खूप होतं यावेळी. आम्ही सिंगल सीट असलो तर वेगळी गोष्ट होती, पण श्रावणी परत सॅडल बॅग, त्याचे वजन खूप वेट होतं मागच्या साईडला, त्याच्यामुळे खूप टाईम गेला.
आम्ही 4-5 ब्रेक घेतले, पण ते पण असे काही एवढे मोठे नव्हते. पण ठीक आहे, प्रवास सुखाचा झाला हे महत्त्व आहे. राईड आपली सेफ झाली, कसलं टेन्शन नाही, कुठला काय मध्येच असं वाईट प्रसंग नाही आला. एंटॉर्कने आपल्या भरपूर साथ दिली मस्त, त्यामुळे एकदम प्रवास एकदम मस्त झाला. मग आता आपण पटापट 1-2 वस्तू घेऊन डायरेक्ट घरी. हे उमरमाळ्यामध्ये घेऊया. आता थंडाची बॉटल इथे घेऊया. उमरमाळा आलं. आता इथे एक थंडाची बॉटल घेतो जरा घरातल्यांना थंडगार करायला, आणि मग आम्ही निघतो. आता थंडाची बॉटल कुठे भेटेल? इथे भेटेल, याच्याकडे भेटेल, याच्याकडे भेटेल, इथे भेटेल. मार्गी बुवा नाही म्हणत मी काढूक नाही, पण हाक मारलंय. थांबा हेल्मेट. हो हो. किती 11 वाजता निघालो. हो, तरी खूप लेट झाला. तेवढी बचाव ते घे ना. काय म्हणता? हां मजेत. हो मी डेली रोज येतो आहे. रोज म्हणजे जेव्हा पण येते तेव्हा बाय रोड. बायको फक्त पहिल्यांदा दिली माझ्यासोबत. हैराण झाला. बाकी तब्येत पाणी? हो अच्छा, होय झालं. मजा आली ना? मजा आली की नाही? हां आता थोडा त्रास होणार. आता पहिली राईड आहे तुझी, आता वारंवार राईड करायची आहेत तुला. कुठले? मग तो जाताना बघू, जाताना करू नीट. सो अशा प्रकारे मित्रांनो मी आता माझ्या गावी पोचलोय, आणि आपले 8 दिवस मस्तपैकी मजा एन्जॉय करणार आहे. सुट्टी घेऊन आलो आहे खास, कारण मेमध्ये मी दरवर्षी येतो, कारण 1 हप्ता तर सुट्टी पाहिजेच बाबा गावी आल्यानंतर. मग ती गरमी किती पण असू दे, पण सुट्टी 1 हप्ता पाहिजे गावाला आल्यानंतर. त्यामुळे गावाला मस्त धमाल 4 दिवस, आणि 4 दिवसात जे पण काय व्हिडिओज बनतील ते तुम्हाला तर तुमच्यापर्यंत तर पोचतीलच. व्हिडिओ आवडले तर लाईक आणि कमेंट एक पाहिजे मला छोटीशी, आणि सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. आणि आता बोलत बघू घरीपर्यंत जाऊ आपण. घरी सौम्य वाट बघत असणार, कारण सरप्राईज हे आहे की सौम्याला माहीत नाही श्रावणी येते ती. तिला वाटते की मी फक्त एकटाच येतो आहे, त्यामुळे ते आता जेवायची थांबली आहे की माहीत नाही. मला वाटतं जेवून घेतली असेल, कारण 1-1:15 वाजला असेल आता. हो 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 पर बघा, असं वाटतं की अंगावरच येतो आहे. सौम्या बाहेर येणार बघणार. हा सौम्या बाईला बघणार. मागे कोण बसलंय? मम्मी असं कर ना. हां कुठे हाय? कुठे आहे माहीत? काय माहिती? हां हां थांब, उतरू नको थांब. सौम्या हा ही कोण मित्र आलाय? मम्मी नाही. मम्मी आहे कुठे? मम्मी बघ नक्की. विसरलीस की काय मला? बापरे लागलं तुला. जेवतो ते बाबू. खेकडे
जा 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 जेवू जा 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 जेवू दे, जा. जेवून ये जा आमच्या इकडे हेच नाही. काय काय नाही